महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 7वा, विषय मराठी. कविता 11वी. कविता 11, लेख. कविता 11, लेख. म्हणजे ही कविता, लेख म्हणजे मुलगी, यावर आधारलेली आहेत. लेख कविता देण्याच्या मागचा वर्ग 7वीला काय उद्देश असावा या दृष्टिकोनातून ही देण्यात आलेली आहे. की लेख म्हणजे मुलगी. लेख मीन्स मुलगी. जर मुलगी घरात नसेल किंवा ती काही कारणास्तव बाहेर गेली असेल तर एक काय होते, मनाला हुरहुरी लागते. म्हणजे ती घरात नसेल तर करमत नाही वगैरे वगैरे जेही काही आहेत त्या गोष्टी किंवा ती गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. आता लेख एवढं लक्षात आलेलंच असेल की लेख म्हणजे मुलगी. आता मुलगी हा प्रकार असा आहे की आता तुमच्या घरी पण एक मुलगी असेल किंवा तुम्ही सुद्धा एक मुलगी असेल, तुमच्या घरी एखादी आणखी कोणी मुलगी असेल, तुमची बहीण असेल, तुमची आई असेल. म्हणजे पहा, जर ती घरामध्ये नसेल तर काय होते, आपल्याला अजिबातही करमत नाही. घर कसं असं उदास उदास वाटते. आई जरी 1-2 दिवस गावायला गेली तर घर कसं वाटते, असं उदास वाटते. म्हणजे एक जे त्याला काय म्हणतो आपण, जे रम्य म्हणतात, म्हणजे त्या गोष्टीशिवाय आपल्याला करमत नाही, असं लेख हा प्रकार आहे. कारण मुलगी घराबाहेर गेली, शाळेत गेली तोपर्यंत ठीक आहे, परंतु 2-3 दिवस घरी नसली, गावाला वगैरे गेली तर काय होते, अजिबातही करमत नाही. म्हणून म्हटलं आहे लेख. लेख या कवितेचं वर्णन कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी केलेलं आहे. चला तर मग आपण पाहू की लेख नसेल तर काय काय गोष्टी घडतात. घर कसं वाटते, काय कसं वाटतात. मी आधीचा व्हिडिओ पाठवलेला आहे, परंतु मात्र काही कारणास्तव मी रिपीट केलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्यायचं. लेख. कवयित्री अस्मिता जोगदंड एकाकडचं आडनाव आहे आणि दुसरीकडचं आडनाव आहे चांदणे. जन्म 1984 मध्ये झाला. अस्मिता स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं, लिंपण, काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. लेक घरात ज्या वेळेला वावरते त्यावेळेला ते घर सगळे कसे असते, हसरं असते, प्रसन्न असते, बोलकं असते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला काय राहते, घरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केलेले आहे. की या लेकीला तिच्या हसण्या रुसण्याने घराला काय राहते, घरपण राहते.
लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. आता कविता काय म्हणतात? लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागवले तर मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. या ठिकाणी म्हटलेला आहे लेख अस्मिता जोगदंड यांनी की लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागवले तर मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते तशी सकाळची आशा. या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणतात की लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. माझी मुलगी जणू तांबडेलाल रत्न खडा आहे, माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवे गोंदन आहेत. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहेत, ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारे ती सुगंधित चंदन आहे. माझी लेक माझ्या मनात सतत असते, तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समयीची ज्योत तेवत राहावी तसा प्रकाश पडतो. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. माझी लेक माझ्या मनात सतत असते, तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समयीची ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडतो. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते. वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि माझे मन उदास होते. तिच्या विना वेळ जाता जात नाही. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागवले तर मग रुसून बसते. चिमणीची चिवचिव असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते, तेव्हा मला आनंद होतो. पण मी जरा देखील तिच्यावर रागवले की ती मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. सारे जग जरी आपल्यावर नाराज झाले, रुसले, तरी मी काळजी करीत नाही, पण माझी चिमुकली पाकळीसारखी लेक कधीही रुसू नये असे मला वाटते. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचे बोल कळतात. अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक
आशादायी सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. आता जसं आपण ही कविता डबल वाचली, आता आपण त्याचा सारांशसुद्धा डबल सांगते. तो तुम्ही शांत चित्ताने आणि लक्षपूर्वक ऐकायचं. एवढं लक्षात ठेवायचं की ही कविता अस्मिता जोगदंड चांदणे यांनी लिहिलेली आहे. आता कवितेमध्ये म्हटलेलं आहे की कविता कशावर आधारित, की लेक म्हणजे मुलगी. स्वतःची लहान मुलगी जेव्हा घरभर वावरते, फिरते, तेव्हा घर कसं असते, प्रसन्न असते. लेकीच्या हसण्याने रुसण्याने घराला घरपण कसे येते, याचे सात्विक वर्णन या कवितेत आले आहे. कवितेचा भावार्थ. मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणतात की माझी मुलगी जणू तांबडेलाल रत्न आहे, खडा आहे. माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवे गोंदण आहे. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारे ती सुगंधित चंदन आहे. माझी लेक माझ्या मनात सतत असते, तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते, तेव्हा मंद समयीची ज्योत तेवत राहावी, तसा घरभर प्रकाश पडतो. माझी मुलगी जेव्हा घरात नसते, तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते. वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि माझे मन उदास होते. तिच्या विना वेळ जाता जात नाही. चिमणीची चिवचिव असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते. तेव्हा मला आनंद होतो, पण मी जरा देखील तिच्यावर रागवले की ती मग रुसून बसते. सारे जग जरी आपल्यावर नाराज झाले, रुसले, तरी मी काळजी करीत नाही. पण माझी चिमुकली पाकडीसारखी लेक कधीही रुसू नये असे मला वाटते. माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचे बोल कळतात. अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक आशादायी सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. अशा पद्धतीचा जो हा भावार्थ आहे, तो भावार्थ या ठिकाणी काय झालेला आहे, स्पष्ट झालेला आहे. शब्दार्थ आहे आस, इच्छा, अपेक्षा, ऊर. आस, इच्छा, अपेक्षा, ऊर, हृदय, पर्वा न करणे, काळजी न करणे. आता आपल्याला प्रश्नांचं उत्तरसुद्धा पाहायचं आहे की लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते. लेक घरात नसताना कवयित्रीची जी अवस्था आहे, ती अवस्था कशी होते ते या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की लेक जर घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते. लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते. ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते. लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते, तर लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था, तिला अतोनात ओढ लागणे, ती नसताना वेळ स्तब्ध होणे आणि मन उदास होणे होते. लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते, तर लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते. ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते. 2 आहे. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटलेले आहे. कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते.
कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते. चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते. म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते. चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते. म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते. कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेक रुसून बसते. कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेक रुसून बसते. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे. कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते. चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते. म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते. पुढील आकृत्या पूर्ण करा. कवयित्रीची लेक लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेक रुसून बसते. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. एक आहे तांबडे कुंदन, दुसरं आहे हिरवे गोंदन, तिसरं आहे पाकळी, चौथा आहे बोलकी चिमणी, पाचवा आहे हाडाचं चंदन, सहावा आहे झाडाची पालवी. असंही घेतलं तरी सारखं आहे, असंही घेतलं तरी सारखं आहे. ओके. की कवयित्री लेक घरात नसताना कवयित्रीच्या अवस्थेची झाली, आपली अवस्था कशी असते तेही झालेलं आहे. त्याच्यानंतर लेक कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटलेलं आहे तेही पण झालेलं आहे. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते ते पण आपलं झालेलं आहे. आता आहेत आकृती. तर आकृती जी पहिली आहेत ते पण आपली झालेली आहे. की कवितेतील कवयित्रीला जाणवलेली लेकीची रूपे कोणता आहेत. तांबडं कुंदन, हिरवं गोंदन, झाडाची पालवी, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी, त्याच्यानंतर पाकळी. ओके, ही झाली रूपे. आता आहे लेक घरात नसेल. लेक घरात नसेल तर काय होते. लेक घरात नसेल तर लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. आता लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे कोणते. तर सगळी काळजी मिटते, रोज समयी पेटते, घर हसते, कशाचीही पर्वा
वाटत नाही.